नंदूला प्रपोज करून ना पिंट्याने आयुष्यातलं सगळ्यात कठीण धाडस केलं म्हणायचं. हो. आता त्या दोघांचा खरा संसार सुरू होईल आणि दोघं ना एकमेकांच्या प्रेमात एकदम बुडून जातील. कोणी सांगावं, वर्षभरात मी माझं पतवंड पण खेळत असेन. आजी थांब 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 जरा थांब तू, कारण समरने आता फक्त प्रपोज केलंय. आपल्या मॅडमनी उत्तर कुठे दिलंय? का नाही दिलं नंदूनी उत्तर? एरवीचं पिंट्याच्या नुसत्या उल्लेखाने पण ती हसत असते स्वतःचीच. एकदा ना मी तिला त्याच्या शर्टाशी बोलताना बघितलंय. काय? तिचं पण प्रेम आहे ग पिंट्यावर. हो ते आहेच, पण मॅडम काहीतरी विचार करून उत्तर देणार आहेत म्हणे. ए आले ते दोघं. थांब, मी तुला नंतर फोन करते. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चल चल बाय बाय. शर्टाशी बोलते. अरे वा, दोघांचे चेहरे एकदम खुललेले दिसत आहेत. म्हणजे दोघांचाही दिवस एकदम छान गेलाय वाटतं. हो हो. अगं बाई, सगळ्या तारा एकदम जुळायला लागल्या ना तुमच्या. नंदू, वटपौर्णिमा तोंडावर आली, तयारीला लागलं पाहिजे आपल्याला. हो आजी, लक्षात आहे माझ्या. छान साजरा करूया. मी ना सगळ्या कामांची ना लिस्ट बनवून ठेवले. चल दाखवते तुला. चल. हो. आलो घे. काय चाललंय माझ्या घरात? समरने स्वानंदीला प्रपोज केलं? म्हणजे हा प्रेमात पडलाय तिच्या. ओ गॉड. स्वानंदी मॅडम, हा तुम्ही नका करू वटपौर्णिमा वगैरे. का? म्हणजे आपल्यात काहीच नाही ना, सगळं आहे ते आधीसारखंच आहे. प्रेम नाहीच आहे. आणि उत्तर दिलंच नाही तुम्ही माझं. कसलं उत्तर? आणि योग्य वेळ वगैरे काही असते की नाही गोष्टींना? योग्य वेळ ती कधी येणार आणि समजणार कसं की योग्य वेळ आली म्हणून? ते जाऊ दे, नकाच करू. तुम्ही वटपौर्णिमा साजरीच करू नका. ठीक आहे, नाही म्हणताय तर नाही करत. नाही करत? म्हणजे तुम्ही खरंच वटपौर्णिमा साजरी नाही करणार? काय अर्थ आहे याला स्वानंदी मॅडम? म्हणजे इतके सगळे सण तुम्ही इतक्या उत्साहाने साजरे करता आणि आणि आजीची काहीतरी इच्छा म्हणून आहे की नाही? तिने सांगितलं तुम्हाला वटपौर्णिमा साजरी करा. पण मग आजींची इच्छा आहे म्हणून मी खाली हो म्हणाले की नाही. पण तुम्हाला जर नको वाटत असेल तर हे करेक्ट आहे ना, आपण नको करूया वटपौर्णिमा साजरी.